विश्रांती ताप दर्शने विश्रांती. तानसेनने एकदा राजाने तानसेनला प्रश्न केला. ते म्हटले तू एवढं गोड गातोस, तू कोणत्या गुरुकडे शिकला? त्यावेळेला तानसेनने सांगितलं मी माझे गुरु काशीला राहतात, आणि मला एकदा तुझ्या गुरुची भेट घालून दे. आणि तानसेन बरोबर हा राजा काशी क्षेत्रामध्ये गेला. तिथे गेल्यावर तानसेनने सांगितलं आंघोळ करा म्हणे पहिल्यांदा. तर राजाला वाटलं मी राजा आहे, माझा सन्मान म्हणजे 5 स्टार होणार. प्रधान तानसेन म्हटलं हे बघा थंडगार खुलेआम आंघोळ करायला गेला दिला. ठीक आहे म्हटलं चालेल. स्नान केलं आणि जिथं गुरु महाराज साधना करत होते तिथं या राजाला आणून बसवलं पाठीमागे. गुरु महाराजांची साधना रियाज चालू झाली. तानसेनही बसलेला, जवळ राजाही बसलेला. रियाज ऐकता ऐकता राजाला समाधी लागली. गुरु महाराजांची साधना पूर्ण झाल्यानंतर गुरु महाराज निघून गेले. राजाला समाधी लागलेली तानसेनने हलवलं, उठवलं आणि विचारलं की राजेसाहेब आहो जागे व्हा, तुम्ही समाधी लागली आहे तुम्हाला. राजा उठला, समाधीतून जागा झाला. पण राजाला प्रश्न असा पडला की अरे ज्यावेळेला तू दरबारी गात होता तू जर वरुण राग गायला तर वरुण देवता प्रसन्न व्हायची. ताकद असते याच्यात, ती एक वेगळी एनर्जी येते माणसाला. तुम्ही बघा एवढा वेळ जरी झाला असेल, 10 सव्वा 10 जरी वाजलेले असले तरी असं वाटतं की आता कुठंतरी कीर्तन चालू करावं. एनर्जी येते. मंदिरात गेल्यानंतर वेगळी ताकद माणसाला ऊर्जा मिळत असते. जसं मोबाईल डिस्चार्ज झाला तर मोबाईल डिस्चार्ज झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला चार्ज करून घ्यावा लागतो. तसा हा मोबाईल आहे 3.5 हाताचा. हा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी हेच लागतं आम्हाला. आणि मग त्यावेळेला तानसेनला राजा म्हटला अरे ज्यावेळेला तू दरबारी गात होतास तू जर वरुण राग गायला तर वरुण देवता प्रसन्न व्हायची. पण मला असं कधीच झालं नाही, समाधी कधीच लागली नाही. आज मला समाधी लागण्याचं कारण काय या प्रश्नाचं उत्तर राजाने तानसेनला विचारलं. त्यावेळेला तानसेनने फार गोड आणि सुंदर उत्तर दिलं की राजेसाहेब मी जे गात होतो. तानसेन काय उत्तर देतो, राजेसाहेब मी जे गात होतो ते माझ्या पोटासाठी गात होतो आणि माझे गुरु महाराज जे गातात ते माझ्या विठोबासाठी गातात. आणि म्हणून तुकोबरा इथे सांगतात तुका म्हणे जातात ताप पण कशाने दर्शने विश्रांती दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष. हा ताप मी सांगितलं आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक त्रिविध ताप आहे. पण आता तुमच्या माझ्या संसारिक लोकांच्या जीवनातले अनेक ताप असतात. थंडी ताप, डेंगू ताप, मलेरिया ताप, संताप, पश्चाताप, खूप ताप आहे. हेही ताप जातात पण कशाने? दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषा. ज्या संतांच्या दर्शनाने आणि ज्या संतांच्या सानिध्यामध्ये जाऊन खऱ्या अर्थाने त्रिविध ताप नष्ट होतात त्या संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. आणि भजन करण्याच्या अगोदर सर्वांना सूचना आहे, उद्याच्या कार्यक्रमाची सूचना. आणि आमदार साहेब आलेले ते 2 शब्द बोलणार आहे. खाली बसा, पाठीमागची मंडळी खाली बसून घ्या. आपल्या गावचा अपमान करू नका, कीर्तनाचा या गादीचा अपमान करू नका. शांत रीतीने बसा. काही वेळ काही खूप झालेली नाहीये. सगळ्यांनी भजन करायचंय. ज्याला हात असतील त्याने हाताने टाळी वाजवायची आहे. या जन्मात जर टाळी वाजवली नाही तर पुढला जन्म स्पेशल टाळी वाजवण्यासाठी राहील. म्हणून हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठोबा ज्ञानदेव तुकाराम